सिन्नर येथील शालिनी निसर्गोपचार व ॲक्युपंक्चर अँड ॲक्युप्रेशर सेंटरचे संचालक डॉक्टर अश्विन भडांगे यांना नैसर्गिक उपचार, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर आणि समाजभिमुख आरोग्य सेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा महा ॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार 2024 मिळाला असून नुकत्याच छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या भव्य सोहळ्यात त्यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। 19 जुलै 2024 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह छत्रपती संभाजीनगर येथे राज्यभरातील नामवंत ॲक्युपंक्चर तज्ज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। पर्यायी उपचार पद्धतीचा प्रभावी प्रसार, रुग्णसेवेप्रती असलेली निष्ठा आणि समाजहितासाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत डॉक्टर अश्विन भडांगे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। डॉक्टर अश्विन भडांगे यांनी आपल्या शालिनी निसर्गोपचार केंद्राच्या माध्यमातून विशेषतः लहान मुलांमधील विकासातील विलंब, सेरेब्रल पाल्सी, न्यूरोलॉजिकल समस्या तसेच विविध शारीरिक व्याधींवर निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर साहाय्याने प्रभावी उपचार उपलब्ध करून दिल्या। आधुनिक वैद्यकीय उपचारांना पूरक ठरणाऱ्या नैसर्गिक उपचार पद्धतीचा अवलंब करून अनेक रुग्णांना नवसंजीवनी देण्याचे कार्य त्यांनी केले। त्यांच्या सेवेमुळे असंख्य रुग्ण आणि पालकांना दिलासा मिळाला। नैसर्गिक उपचारांच्या माध्यमातून आरोग्य जनजागृती, रुग्णांमध्ये सकारात्मक जीवनशैली निर्माण करणे, औषधाविना उपचार पद्धतींचा प्रसार करणे आणि पर्यायी वैद्यक क्षेत्राला समाजात अधिक विश्वासार्ह स्थान मिळवून देण्यासाठी डॉक्टर अश्विन भडांगे यांनी सातत्याने मोलाचे योगदान दिले। त्यांच्या या कार्यामुळे शालिनी निसर्गोपचार केंद्राची ओळख केवळ सिन्नरपुरती मर्यादित न राहता जिल्हाभर आणि राज्यभर निर्माण झाली आहे। या पुरस्कार वितरण सोहळ्यास मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते डॉक्टर सुयोग गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट नाझेर काझी, ॲडव्होकेट दत्तात्रय जाधव आणि ॲडव्होकेट नागेश सोनुने यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच मंचावर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे चेअरमॅन डॉक्टर सतीश कराळे, व्हाईस चेअरमॅन डॉक्टर नितीनराजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबुराव कानडे, डॉक्टर अभिजित कवठकर, प्रशांत सावंत, दिशा चव्हाण, विजय नवल पाटील, तुषार वाघुळदे, डॉक्टर राजेंद्र गोरे तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर सिन्नर येथील शालिनी निसर्गोपचार व ॲक्युपंक्चर व ॲक्युप्रेशर सेंटरच्या कार्याचा गौरव अधिक उंचावला असून डॉक्टर अश्विन भडांगे, अर्चना भडांगे, विलास शिरसाट, शुभम चव्हाण, सागर बर्वे, शंकर चव्हाण आणि राहुल बर्वे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। सामाजिक बांधिलकी जपत नैसर्गिक उपचार क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून हा पुरस्कार सिन्नरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ठोकला आहे। नुकताच आपल्याला महा ॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार हा मिळाला आहे। काय प्रथम भावना आहे, काय सांगाल? भावना आपली अनेकदा भेट झालेली मीडियाशी, पेपरवाल्यांशी, आणि आपलं जे शालिनी निसर्गोपचार केंद्र जे नाव आहे ते अतिशय उच्च टोकावरती याच्यामुळे की लहान मुलांचा आशीर्वाद, आपण जे मुलं एवढं जे कार्य करतोय, जे मुलं आज चालते आहे, हा सर्वात जनतेचा आणि अनेक लहान मुलांचा आशीर्वाद आहे आपल्यावरती, आणि त्याच्यामुळं आपल्या कष्टाचं फळ आणि एक पोचपावती म्हणून आज आपल्याला मेडल किंवा ट्रॉफी किंवा सत्कार आणि पुरस्कार या भेटत आहे। या खूप आनंद होतो। पुरस्कारामागे आपल्या किती वर्ष मेहनतीचा सहभाग आहे, काय सांगाल? सर, आता मला सांगायची गरज नसते, मला 18 वर्ष झाली। मी 2008 पासून ॲज अ नॅचरोपॅथी तज्ज्ञ प्रॅक्टिस करत आहे, आणि पूर्वीपासून ते आतापर्यंत लहान मोठ्यापर्यंत मी सर्वांना सेवा देत आलो सर। त्याची मला असं वाटतं की त्या मेहनतीचाच मला आज जे काही फळ आहे। शालिनी निसर्गोपचार केंद्र हे माझ्या आईच्या नावावरती आहे, या माझ्या वाईफ आहे, यांची पण मेहनत आहे, आमची एवढी टीम आहे। सर्वांच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने आणि लहान मुलांचं आपण जे कार्य करतो या जनतेच्या आशीर्वादाने आपण आज इथपर्यंत आहे। धन्यवाद। आपल्या केंद्रात कोणकोणते नैसर्गिक उपचार या ठिकाणी केले जातात सर? आपल्या केंद्रामध्ये ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, एक्सरसाइज, व्यायाम, योगा, नॅचरोपॅथी ट्रीटमेंट ज्या पण आहे, ज्या बिना गोळ्या औषधी आपण ट्रीटमेंट करतो, कुठल्या प्रकारचे गोळ्या औषध ट्रीटमेंट आपण देत नाही। आजवर किती रुग्णांनी याचा लाभ घेतलाय? आजवर सर अंदाज लावून सांगू शकत नाही सर। हा एक पॉइंट माझा मी सांगू शकत नाही सर। अनेक रुग्ण ठीक झालेले सर। असं कोणत्या आजारांमध्ये ॲक्युप्रेशर हे प्रभावी ठरते, काय सांगा? सर, पॅरालिसिसमध्ये ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर जे आहे आणि ॲक्युपंक्चर जे आहे लहान मुलांवरती डिफेक्टिव्ह, कारण का इफेक्ट असं करतं की लहान मुलांचे जे ब्रेन असतात ते डेड असतात, आणि त्या डेड ब्रेनसाठी त्यांचे जे चलना असतात, सेन्सेशन ते बंद झालेलं असतं। सेन्सेशन आणण्यासाठी थेरपी आणि ॲक्युपंक्चर, एक्सरसाइज, योगा
आणि ॲक्युपंक्चर ह्या सर्वांचा समावेश खूप छान लाभ असतो याच्यामध्ये. मला असं वाटतं या पुरस्काराचे श्रेय आपण कोणाला द्याल? ह्या पुरस्काराचे श्रेय मी सरळ जास्त माझ्या वाईफला आणि माझ्या आईला देणार आणि माझ्या पूर्ण टीमला देणार की आज एवढा वरतीपर्यंत जाण्याचा असा विषय, कारण मी नसतोच गेलो यांच्यासोबत. धन्यवाद. आणि हा आमचा माझा मुलगा आणि माझा दुसरा पण मुलगा आणि हा पण मुलगाच आहे, ज्यांनी पूर्णपणे एवढं टीमवर्क करून सर्व मॅनेज करतात. माझा मी कार्य करतो, पण यांचा सर्वांचा हात आहे माझ्या मागे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.